गरीब पोरगी राहते पण राजकुमाराला ती आवडत राहते. त्यांचं तेव्हा काही वय नसतं पण त्या गरीब मुलीचे वडील काय ठरवतात की आपल्या मुलीचं लग्न लावून द्यावं किती ओझं पाळावं. मग ते लग्न ठरवून द्यायचं. मग ही गोष्ट राजकुमाराला कळते. राजकुमार त्यांचं सैन्य जमवतो. काय होतं? सैन्य मस्त. त्या गरीब मुलीचा एक शिपाई तो राजकुमार धमकी देतो बुवा आमच्या राज्यात आला तर तुझे काय खरं नाही. पण राजकुमार आपला शूर असतो. राजकुमार पूर्ण सैन्य घेतो आणि राजकुमारच्या राज्यात जातो. पण तिथं होतो ट्विस्ट. तिथले जे मेन राजे असतात ते तिकडे प्रकट होता. तिथला वाद मिटवता सभा तयार होते तिथे. सभा झाली. हा वाद जातो सुप्रीम कोर्टात म्हणजे मोठ्या राजांकडे. मग राजे सगळ्या राज्यातल्या राजांना बोलवतात. त्यांची मिटिंग ठरते. पण ही गोष्ट त्या गरीब मुलीच्या घरच्यांना कळते. मग काय होतं त्या मुलीचा बाप गरीब असतो. तिला वाटतं की राजाचा पोरगा आपल्या मुलीला प्रेम करतो. आपण याच्याशी लग्न करून देऊ कारण मुलीचं लग्न मोडलेलं असतं. कारण तिचं लग्न एका गरीब घरातल्या मुलाशी झालेलं असतं. मग राजा तो मुलीचा बाप म्हणतो ठीक आहे आपण राजाकडे जाऊ आणि लग्नाची बोलणी घालू राजाकडे राजकुमारासोबत. पण राजकुमाराच्या आईला ते मान्य नसतं आणि राजकुमाराला पण ते मान्य नसतं. कारण यामध्ये त्यांचा झालेला पत्रव्यवहार या घटनेमध्ये त्यांचा त्या पत्रव्यवहारात असं कळतं की जी पोरगी असते ती राजकुमारासोबत खोटं बोलत असते की माझा खूप अन्याय होते. आणि त्याच्या त्या हव्या पत्रापोटी आपला राजकुमार त्याचं मन बिघडतं. त्याला पण वाईट वाटतं की एका अगदी क्षुल्लक घरातल्या मुलीशी आपण वेड्यात निघालो. तसं ते प्रेम तिथे तुटतं. मग त्या राज्यातल्या ज्या असतात राणी साहेब त्यांनी राजकुमाराला खूप चांगलं समजवलं. आमचा राजकुमार येड्यात बनला. मग काय होतं राजकुमाराचे काका असतात ते मग पण ती बरोबर सांगतोय की ते खरी स्टोरी. राजकुमारचे काका जी मोठे राजे असतात सर्वात मोठे राजांचे वडील राजांचे मोठे राजे ते एक सभा भरवतात. त्यामध्ये सगळ्या राज्यातले मंत्रीगण मोठमोठे राजे शिपाई हवालदार सगळे येतात. सभा भरते न्याय निवडण्यासाठी. मग त्या मुलीला पेशकश करा त्यांची त्या मुलीसोबत त्या बापाची. मग महाराजे असे म्हणतात की ठीक आहे बुवा राजकुमारांची पण चूक आहे आणि त्या गरीब मुलीची चूक आहे. पण आता अन्याय कोणावर होऊ नये प्रजेचा आपल्याला सांभाळ करायचा आहे. राजकुमाराचं मन नसताना सुद्धा त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात छळाने. याच्यामध्ये पण सुद्धा त्यांच्या घरातल्या व्यक्तींचा हात असतो. आता ते प्रत्येक घरातली गोष्ट असते. राजघराण्यात असते ती प्रत्येक गोष्ट. एका राजाच्या सिंहासनासाठी ते प्रत्येक घरात असते. यांच्या घरात पण झालं. मग तो पत्रव्यवहार झाला त्या यांच्यामध्ये कागदपत्रांचा की बाबा येणाऱ्या या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात आपल्या राजकुमार 22 वर्षाची होती. या शुभ मुहूर्तावर आपण यांचं लग्न ठरवूया. असा मुहूर्त ठरतो. मुहूर्त ठरल्यावर राजकुमार येतात पुणे या नगरीत शिकण्यासाठी. वर्षभर शिकतात आणि येतो डिसेंबर महिना. ती मुलगी राजकुमारशी पत्रव्यवहार करण्याचा प्रयत्न करते. पण जे राजकुमार असतात ते त्यांच्या पत्रांना धुडकावून लावतात की नको बाबा तुमचा संपर्क. त्यांचे काही गुप्तहेर असतात ते वेळोवेळी कुणाचे राजकुमाराचे का राजकुमाराचे गुप्तहेर असतात. ते त्यांना राजकुमारीचे संदेश देतात. राजकुमारी आता काय चाललं आहे ती काय करते. आता राजकुमारची खबरबाज घेत राहतो. पण ते त्यांचं जुनं प्रेम असतं जे जुन्या काळापासून अकबरने जोधाकबर झालं असं त्यांचं प्रेम हे तिथं जोधाकबर कबाडे. त्यामुळे ते प्रेमाचा आता भंग झालेला आहे. आता राजकुमाराला इच्छा नाही आणि राजकुमारीला इच्छा नाही. आणि जो डिसेंबरचा मुहूर्त ठरला होता तो पण आता निघून गेलेला आहे. त्यामुळे आता पुढे काही होऊ शकेल असं काही वाटत नाही. अशा प्रकारे आम्ही आमच्या गोष्टी संपन्न करतो. भेटूया पुढच्या वेळी. वा 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 टाळ्या टाळ्या टाळ्या.